DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. त्र्यंबकेश्वर आणि गोरी पटांगण येथील वस्त्यांवरील संकट, रहिवाशांना जागा सोडण्याच्या नोटीस, दशकांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ, भटके विमुक्त जाती संघाची मागणी, पर्यायी व्यवस्थेसाठी आयुक्तांना साकडं. महाराष्ट्र भटके विमुक्त व जाती संघ मुंबई यांच्या वतीनं नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलंय. त्र्यंबकेश्वर पार्किंग परिसर आणि गोरी पटांगण मरीमाता झोपडपट्टी येथील मरीमाता झोपडपट्टी भागात गेल्या 30 ते 70 वर्षापासून मराठा, आदिवासी, हिंदू, फासेपारधी आणि मांग आणि इतर समाजातील कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र प्रशासनाकडून आता त्यांना या जागा रिकामी करण्यास सांगितलं जात असल्यानं रहिवाशांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमा रतन काळे आणि लोकनेते जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आलं. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे येथील रहिवाशांकडे राहण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. अचानक जागा सोडण्यास सांगितल्यामुळे लहान मुलं आणि महिलांसह कुठे जायचं असा गंभीर प्रश्न या कुटुंबासमोर उभा ठाकलाय. जोपर्यंत प्रशासनाकडून या रहिवाशांचे कायमस्वरूपी पुनर्वसन किंवा पर्यायी व्यवस्था केली जात नाही तोपर्यंत येथील वस्त्या उठवू नयेत अशी आग्रही मागणी करण्यात आली. या प्रकरणी प्रशासनानं सकारात्मक निर्णय घेऊन गोरगरीब कुटुंबांना न्याय द्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली. भटके विमुक्त संघामार्फत माननीय लोक नेते जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा विभागीय आयुक्त सरांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे की गंगा घाट किनारी जे रहिवासी पालवासी आहेत यांचं पुनर्वसन होण्याबाबत व तसेच त्र्यंबकेश्वर परिसरातील पार्किंग या ठिकाणी 30 ते 40 वर्षापासून आदिवासी, हिंदू, फासेपारधी व इतर जाती हे लोक रहिवासी आहेत व यांचं पुनर्वसन होण्याबाबत निवेदन देण्यात आलंय. हे जे मी ठिकाणं सांगितले जातात ह्या परिसरात गंगा घाट असो व त्र्यंबकेश्वर असो, माझा परिचय किमान 30 ते 35 वर्षापासून या लोकांशी आहे. मी जी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सतत हे काम करत असतो सेवानुसार. तर हे लोक मी 30 ते 35 वर्षापासून तिथं बघत आहे. तरी यांचं पुनर्वसन होऊन नाही राहिलं व यांचे जे पालं झोपडे उद्ध्वस्त करण्यात आले. तर साहेबांना आपली एवढीच विनंती आहे शासनाला का यांचं पुनर्वसन होण्या. लक्ष्मी सागर विधाते, आम्ही राहणारे पंचवटी, गंगा गोदावरी मरीमाता झोपडपट्टी. आमच्या आईबापाला कमसे कम 60-70 वर्ष झाले. जेव्हा नाशिकमध्ये काहीच नव्हतं, पुरं जंगल भाग होतं, तिथं सगळी मातीची जागा होती, तेव्हापासून आम्ही राहायचे. आता ते वारून गेले. तर आता आमचे लेकरं बाळं बी झालेले, तरी आम्हाला कोणी अजूनपर्यंत जागा नाही दिली, काय नाही दिली, राहायची सोय नाही, काय नाही. नुसते दरवर्षी मतदानमध्ये मध मागायला बोलवते, मध देते, पण म्हणते तुम्हाला जागा देऊ, हे देऊ, सगळं देऊ, सहकार्य करू. आमचे लेकरं बाळं बी अजून तक शाळेमध्ये भरती नाही केलेले. सगळ्यांचे लेकरं आमच्या झोपड्यांमध्येच आहे. कोणी आम्हाला काही नाही लागत आहे, आम्हाला खाली राहायला घर द्या, नाही तो जागा द्या. आमची समस्या आहे, आम्हाला राहायला जागा पाहिजे. आम्हाला घरांनी दारांनी रस्त्यावर आमच्या झोपड्या तोडून टाकल्या, रस्त्यावर पडेल आहे. आम्ही राहतो 30-40 वर्षापासून पार्किंगमध्ये. हर वर्षाला आम्हाला त्रास देता, हर वर्षाला आमच्या झोपडपट्टी तोडतात. मग आम्हाला बोलते मतदान आलं का तुम्हाला जागा देईल, मतदान करून घेतात, जागा देत नाही. असं झालं आमचं. आमचे लई परेशानी आहे. आमचे मुलं बाळं आता पावसाचे दिवस आले, कुंभमेळा आला, आम्हाला राहायला जागा नाही. आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे राहायला. नाही घरं दिले तर जागा तरी द्यावा, आमचं एवढं म्हणणं आहे. आम्ही गरीब लोक जाणार कुठं, राहणार कुठं. सगळ्या कागदपत्र पहिले आम्हाला नाही राहू दिले असते, तर आम्हाला एवढे कागदपत्र कशाला करू दिले. आम्हाला जाती दाखले केले. सरकारला काय करावा, किती बार मोर्चा काढावा. लोक म्हणते मोर्चा काढा, हे काढता मी थकली. आता माझ्यामध्ये ताकद राहिली. मी सगळं पाहिलं, कुठं नाही गेली, कुठं नाही गेली, सगळी जाग्याला गेली. आम्हाला मदत पाहिजे. सरकारने आम्हाला मदत करावं, आम्हाला राहायला जागा द्यावा. ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक.